तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता कर. चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. आणि करायचीच असली तर कशाची करा माहिती का? बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयी व्यथा, आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटावर झोपण्यात. भजन करतो कवा? आणि खाटावर झाला का यमाला हाक मारतो, यमा उचल मला. यम म्हणला बेवड्या थांब, तुला आमुष्याशिवाय नेता येत नाही. कथा सुईची आवला दे का ना आलाय का? तुला वर नेऊन वरचे बिघडवायचे आहेत का? तुला इथं सुईचं राय ठेवलं हे नशीब. महाराज अभंगाला सुरुवात झाली तेवढी नीट ऐका, चिंता करायची नाही. कोण उपदेश करतय? ऐ तू करा महाराज. कुणाला? मनाला. आता किचकट आहे थोडा. ऐका, तुझं नाव? हा, रोहित. तुझं? अतुल. तुझं? रोहित. तुझं? हा, रुपेश. तुझं रे? अमर. अमर, वा. तुझं? विवेक. हा, नाव पहा चांगले ना. तुझं रे? रोहित. रोहित लई. रोहितचं नाव काय? अनुदान आहे काय? तुझं नाव काय रे? हा, सौरभ. जाऊ द्या, रोहित नाव आहे सगळ्यांचं. आता नीट ऐका बरं का, तुम्ही बोलत जायचं. मग आपले कीर्तनाला ते तरी चालत नाही. रोहित हे त्याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं. आता घोटाळा काय झाला ना आता, मग मजा नाही त्याच्यात. हे रोहितचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? हे हाय का खरं आहे? हाय. आहे म्हणजे पटकन ऐका. तो जन्माला आला त्याला नाव होतं का? नाही. महिला मंडळ नियम असा आहे, नीट ऐका. स्त्री बाळांत झाली तर 5 दिवस पोरग कोणाला दाखवू नये. नाही दाखवू नये. कुणाला दाखवू नये? 5 दिवस पोरग झाकून ठेवावं. 5वीच्या दिवशी पोरग पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवावं. उघडं राहिलं तर हेकणं होत असतं, तिथं आजीबाई लागत असते. आता हे मी सांगायचं का? हा, कारण आहे महाराज, त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. त्याला ओवी आहे, बोगसगिरी नाही. उपजली या बालकाशी नाम नये तयापाशी. अजून एक ओवी आहे, ललाटीचे लेले काही केल्यानं मोडेगा. त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. आणि त्या पोराच्या सटवीनं चांगलं लिहावं म्हणून पूर्वी 5वीला भजन करायचे. बरोबर आहे. आता सटवी लिहायला येत नाही, ते सटवीनं बंद करून टाकलेलं आहे. ते सटवी आता हे 15-20 वर्षात येत नाही. त्या दिवशी नकोच, कारण सगळ्या